20 दिवस माहेरी राहून आता आपल्या सासरी परतली आहे. चला म्हटलं आता सासरची रुटीन स्टार्ट करून घ्यायची. आता मला वर्कआउट वगैरे करायचं आहे म्हणून म्हटलं चला ड्रायफ्रूट वगैरे आता भिजू टाकून घेऊया. आणि ड्रायफ्रूटचा टिफिन पण खाली होऊन गेलेला होता, त्याच्यामध्ये काढून ठेवलं सगळं काही. आणि मी काम करत असताना माझ्या बाळाला माझ्याजवळ येणं हे आवश्यकच असते, कारण की जिथे मम्मा तिथं आपलं बाळच असतं. बाबाचा उपवास होता मंगळवारचा, म्हणून म्हटलं चला मस्त पूर्ण स्वयंपाक वगैरे करून घेतलं, जेवण वगैरे झालेलं होतं. म्हणून सकाळची रुटीन आपल्याला फॉलो करायची म्हणून रात्रीच डिसाईड वगैरे करून ठेवतो, म्हणून मग सकाळी लवकर उठायला बरं होऊन जातं. आणि आपल्याबरोबरच आपल्या नवरोबाची पण रुटीन सेटच होऊन जाते, नाहीतर ते पण आळशीपणा करतात असं असते. म्हणून म्हटलं चला सगळं काही करूया आपण आता. बरं आपल्या घरी आलो तर सासरी येऊन मस्त आता खुशच आहे बा, कारण की माहेरी भरपूर दिवस झाले राहिली होती. आता माझी आई पण चालली गेलेली आहे घरी वापस, तिला पण आता बरं आहे. आणि बरं पण नसलं तरी आपलं घर आपलंच असतं. किती दिवस आई आपल्याकडे राहणार आहे ना, तिला थांब म्हटलं तरी ऐकत नाही. रात्रीचं जेवण झालं, म्हटलं चला दादूची बॉटल भरून घेतलं. हे स्पायडरमॅनवाली बॉटल मी साकोलीवरनं त्याच्यासाठी घेऊन आलेली होती, म्हणजे माहेरावरून. ते सगळं काही झालं. मग सकाळची मॉर्निंगची रुटीन स्टार्ट केलं आहे, तर आजपासून पूजा पण सुरू करून घेऊया. त्याच्यासाठी मस्त रुद्राक्ष टाकून ठेवलेला आहे पाण्यामध्ये, कारण की सकाळी पूजा करावी लागेल म्हणून. आणि माझा बाळ बघा मस्ती करायला लागलेला होता, आणि पूजेच्या जवळ आलं म्हणून तो जय जय करायला लागलं. त्याला सांगितलं बाय करायला, पण तो काही ऐकत नाही बा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज नक्की लाईक शेअर नक्की करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.